नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आहे ना 34 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहे. ही बॅक साईड आहे. बॅक साईडची आपण उंची घेतलेली आहे बघा 15 इंच आणि शोल्डर ठेवलेला आहे 3 इंच आणि यासाठी मुंडा घेतला आपण 5.5 इंचाचा आणि चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली कमरेचा पण चौथा भाग प्लस 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि सेम पुढच्या साईडने करणार आहे. आता फ्रंट साईडला आपण हुक लूकसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे आणि मुंडा 5.5चा घेऊन आहे ना लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता चेस्टची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि सेम खाली पण तेवढंच भरते का चेक करायचं आणि सरळ लाईन ड्रॉ करायची. आणि आता इथं ब्लाऊजची उंची आपण बॅक साईडचा आपण 15 घेतली होती, तर फ्रंटला अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि मुंड्याच्या लाईनचा आपण मध्य काढणार आहे आणि चेस्टचा चौथा भाग घेऊन हे करणार आहे आणि फ्रंट मुंड्याच्या शेपला आपण 1 इंचावरती फ्रंट मुंड्याचा शेप घेणार आहे. लाईनचा मध्ये घेऊन आहे ना असा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा दिलेला आहे आणि आता हे लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि चेस्टची लाईनसुद्धा आपण ड्रॉ करून घेतलेली एक्स्ट्रा मार्जिनची घेतलेली. आता फ्रंट गळा ड्रॉ करताना आपण जसं धरतो नेहमीप्रमाणे मी सांगते तुम्हाला की वरच्यापेक्षा खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही सरळ लाईन ड्रॉ करायची आणि फ्रंट शेप देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आणि आता इथे आहे ना आपल्याला आता कटोरीचा प्रिन्स कटोरीला शेप द्यायचा. तर इथला मधला टक्स आहे ना तो आपण 2.5 इंचाचा देणार आहे आणि मधलं अंतर आपण आहे ना 4 इंचाचं ठेवलेलं आहे आणि खाली आपण 4 इंच वरती ठेवलेलं आहे, तर खाली आपण अर्धा इंच कमी करून घेणार आहे आणि पप जो आहे तो 1.5 इंचाचा आपण इथं क्रिएट करतो आहे. प्रिन्स कटोरीचा पप आहे तो 1.5 इंचाचा क्रिएट करतो आहे आणि अशा प्रकारे आपण इथं शेप देणार आहे. खाली 1.5 इंच एक्स्ट्रा वरती लाईन ड्रॉ केलेली आणि असा यस आकाराचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा प्रिन्स कटोरी किती छान दिसते. यस शेपमध्ये असली की प्रिन्स कटोरी व्यवस्थित बसते, ब्लाऊज पण बसायला व्यवस्थित बसतात. आणि हे ना आहे असं कट करून घ्यायचं आहे बघा, जसं ड्रॉ केलं आहे त्या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. आता फ्रंट भाग अगोदर मुंड्याच्या साईडने कट करून घ्यायचा आणि मग बाकीचे पार्ट कट करायचे. हे बघा आता प्रिन्स कटोरी कट करून घ्यायची आणि मग बाकीचं राहिलेलं पप कट करून घेतला. आणि आता गळा आपण नंतर शिवताना कट करणार आहे, तर ही जी पट्टी निघते ती खाली ब्रेशर पट्टीपाशी लावायला आपल्याला उपयोगी येते आणि राहिलेल्या इथल्या कपड्यामध्ये आपल्याला हुक लुकासाठी कापड निघते ते काढून घेऊया आणि हे साईडला ठेवूया. आता ह्या ब्लाऊज पीसावर कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बाहीचं कटिंग आपण केलेलंच होतं ते ॲज इट इज. आता घडी व्यवस्थित सेट करायची आणि कट करून घ्यायचं. व्यवस्थित पार्ट बसतात का नाही हे चेक करायचं, पण त्यासाठी आहे ना घडी व्यवस्थित घालायची. अगोदर बाहीचा पॅटर्न कट करून घेऊ म्हणजे बाकी पॅटर्न आहेत ना आपल्याला मांडायला सोपं जाईल. तर हा बाहीचा पॅटर्न ठेवताना सुद्धा ना व्यवस्थित घडी सेट करूनच घ्यायचं. तिरकं वगैरे होत आहे का नाही खालून हे चेक करायचं आणि आहे असं ठेवायचं आणि आहे असं कट करून घ्यायचं. थोडंसं एक्स्ट्रा बाहीच्या साईडने कट करून घ्यायचं आणि आता बाहीचं कट करून झालेलं आहे. आता घडी व्यवस्थित घालायची, कुठल्या साईडने व्यवस्थित सेट होतं आहे का नाही उलट सुलट चेक करायचं आणि मग घडी घालायची. आता 2 डबल पदरी आपण इथं घडी मेन फॅब्रिकची घातलेली आहे, तर त्या पद्धतीने इथं आपण सेट करणार आहे. आता जिथं जो पॅटर्न सेट होईल त्याप्रमाणे ठेवायचा आणि कट करून घ्यायचं. कट करत असताना मेन फॅब्रिक आहे ना नेहमी जास्त कट करून घ्यायचं. ॲक्युरेट असं कट करायचं नाही, कारण हे असे जे पैठणीमधले कापड असतात ना याचे दोरे निघायची शक्यता असते. त्यामुळे ना कधी पण 1 ते 1.5 इंच एक्स्ट्राच ठेवून कट करायचं. ठीक आहे. हे पॅटर्न आता जसेचे तसे ठेवले आणि आहे असं आपण कट करून घेऊ. हे बघा आता हे कट करून झालेलं आहे आपलं आणि आता हे आपण शिवून घेणार आहे. सुरुवातीला आपण आता प्रिन्स कटोरी जोडून घेऊ. बाह्या जोडून घेतलेत आपण, आता प्रिन्स कटोरी जोडून घेऊ. बाह्या तर सगळ्यांना माहितीच आहे कसं जोडायचं, फक्त अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवायचं आणि आहे असं जोडून घ्यायचं आहे बघा, बाकी काही करायचं नाही आहे.
आणि एक्स्ट्राचं जे राहतं आहे ते आता इथं कट करून टाकायचं. म्हणजे जो भाग पॅटर्न जसं सेट होतो त्या पद्धतीने ठेवायचा आणि कट करून टाकायचं. आता इथं दोन्ही कटोऱ्या आपण अस्तरला जोडून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा राहते ते कट करून घ्यायचं. आता फ्रंट भाग आहे बघा. आता हा गळ्याचा भाग आपण कट केलेला नाही. आता जास्त डार्क करून घेऊ म्हणजे दुसऱ्या पार्टवर पण उमटेल. आणि मेन कापड घ्यायचं आणि आहे असं गळ्यावर ह्याची टिप मारायची. पण मेन कापड हे उलटसुलट आहे का नाही हे चेक करायचं आणि नंतरच मग शिवायचं. आता बघा आहे असं फक्त टिपा मारून घ्यायच्यात पूर्ण अस्तर आहे ना मेन फॅब्रिकला शिवून घ्यायचे. पण हे शिवत असताना पण व्यवस्थित येते का नाही याची चेक करायचं, कारण गुड्या वगैरे येतात त्यामुळे. ठीक आहे. तर हे आता गळा इथं कट करायचा. नंतर शिवून झाल्यानंतर आहे ना लास्टला गळा आपण कट करून घेणार आहे. आणि हे बघा एवढं 1-1 इंच एक्स्ट्रा राहते ते आपण हे कट करून टाकणार आहे कापड. आता दुसरा भाग पण आपण घेणार आहे. दुसऱ्या भागावर पण सेम आहे तसं आपण इथं टिप मारून घेणार आहे गळ्याच्या साईडला आणि पूर्ण भागावर आहे ना हळूहळू टिप मारून घेणार आहे अशा पद्धतीनं. आणि जे एक्स्ट्रा राहते ते कट करून टाकायचं. गळ्याचा शेप पण कट करून टाकायचा. आणि इथं आपण टक्स मारून घेतलेले आहेत फ्रंट साईडला. आणि आता कटोरी प्रिन्स कटोरी ते जोडून घेऊ. हे बघा दाखवल्याप्रमाणे प्रिन्स कटोरी अजिबात ओढून जोडायची नाही आहे. एकदम हळूवार जसा शेप आहे त्या पद्धतीनं प्रिन्स कटोरी जोडून घ्यायची. आणि तुम्ही पप बघू शकताय किती छान आलेला आहे. 34 साईजचाच ब्लाऊज आहे तरी पण पप खूप छान आलेला आहे याला. आणि बसायला कम्फर्टेबल पण ब्लाऊज बसतात हे. आता दुसरी साईड पण घेणार आहे आणि इथं प्रिन्स कटोरी जोडताना मी वरच्या साईडनी जोडते, जेणेकरून खाली कमी जास्त झालं तरी ॲडजस्ट करता येतं. वरचा शेप मुडण्याचा बिघडत नाही. त्यामुळे ना वरूनच प्रिन्स कटोरी जोडून घ्यायची आणि दुसरी एक टिप फायनल टिप द्यायची आणि दोन्ही साईडचे तुम्ही पप बघू शकता. आणि आता आपल्याला खाली ब्रेशर पट्टी लावायची आहे. काही जणी लावतात, काही जणी नाहीत लावत. तर मी ना प्रत्येक ब्लाऊजला ब्रेशर पट्टी लावत असते. याने ब्लाऊजची फिनिशिंग तसंच बसायला पण खूप छान बसतात. त्यामुळे ना ही पट्टी लावत असते आणि ह्या पट्टीला टिप न मारता मी हात शिलाई करत असते. तात्पुरतं थोडंसं स्टिच करून घ्यायचं, नंतर शिवून झाल्यानंतर याला हात शिलाई करायची. आता दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीनं आपण ब्रेशर पट्टी लावून घेणार आहे. जोडून घ्यायची आणि नंतर आहे ना ह्या पट्टीवरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीनं. आणि नंतर थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचं आणि थोडंसं स्टिच करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा राहते ते कापड आपण कट करून टाकणार आहे. आणि आता हुक लुकाच्या पट्ट्या लावायच्यात. आता बघा लुकाची पट्टी आपण लावून घेतोय, म्हणजे आईची पट्टी याला आईसुद्धा म्हणतात. तरी ही आईची पट्टी लावताना ना फक्त डबल फोल्ड करायचा. अशा पद्धतीनं डबल फोल्ड करायचा असतो. एकदा पूर्ण कापड फोल्ड आणि एकदा परत म्हणजे फक्त 2 वेळा फोल्ड करायचं असतं आणि मधून टिप मारून द्यायची. एक्स्ट्रा राहते ते कट करायचं. आता हुकाची पट्टी आपण लावून घेणार आहे. तर हुकाची पट्टी ना मेन फॅब्रिकवर आपण ठेवलेली आहे. मग लुकाची पट्टी लावताना आपण आतल्या साईडने ठेवली होती आणि आता ही वरच्या साईडने ठेवलेली आहे. आणि हुकाची पट्टी लावताना 3 फोल्ड आलेत बघा. व्यवस्थित बघा 3 फोल्ड घ्यायचे असतात हुकाच्या पट्टीला, कारण हुक आपल्याला सुईने बसवायचा असतो. त्यामुळे ना 3 वेळा घेतलं ना की दोरा वरती येत नाही. हुक लावताना आतल्या आतच हुक लावलं जातं. तर आता बॅक पॅटर्न आपण स्टिच करून घेऊया. तर हा गळा आहे असा साधा सिंपलच शिवतोय आपण गोल गळा. तर मागच्या साईडला उमटावं म्हणून आपण आहे असं ड्रॉ केलेलं आहे आणि हे कापड हलू नये म्हणून मधून टिप मारायची आणि साईडनं गळ्याच्या साईडनं स्टिच करून घ्यायचं आहे. जसं आपण बाकी पॅटर्न स्टिच केले तसं आहे असं अस्तरवर आपण स्टिच करून घेणार आहे, कारण याला आपल्याला पायपिंग करायची आहे. त्यामुळे उलट करणार नाही आपण. आहे असं सगळं स्टिच करून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे आणि छोटे छोटे कट मारून घेणार आहे, म्हणजे पायपिंग नंतर लावल्यानंतर पालती वगैरे पडत नाही म्हणून. आणि आता बॅक साईडचं आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
तर बॅक साईडला पण आहे असे टिप मारून घेतले, छोटे छोटे कट दिलेले आहेत. आणि आता साईडने थोडंसं स्टिच करून घेऊया आणि जे राहतं ते कट करून घेऊया. आता टक्स टाकायचे बघा. टक्स कशा प्रकारे टाकायचे हे बघा. टक्स टाकताना आहे ना शोल्डरचा जो मध्ये तो घ्यायचा आणि सरळ लाईन ड्रॉ करायची आणि टक्स पुढचं कापड म्हणजे मेन कापड आणि अस्तर गुंतलं जावं म्हणून एक साधी सरळ टीप मारायची आणि नंतर फोल्ड करून टीप मारायची. ठीक आहे. म्हणजे आतलं कापड पण अस्तर पण मेन फॅब्रिक पण सेमच गुंतलं जातं. वरच्यावर खालच्या खाली असं होत नाही टक्स मारताना. म्हणून अशा पद्धतीने टक्स मारला ना की ब्लाऊज पण खूप छान बसतात आणि टक्स पण कमी जास्त वगैरे होत नाही. आणि आता इथं शोल्डर जॉईन करून घेऊ. शोल्डर जॉईन करताना तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे शोल्डर जॉईन करते. अगोदर समोर आहे असा भाग ठेवलेला आहे सरळ आणि तो अस्तरवर जोडून घेतलेला आहे आणि नंतर आहे ना मेन फॅब्रिक उलट करून जोडून घेतलेलं आहे. ह्याचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवेल याच्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ. आणि नंतर शोल्डर जे ठेवलं होतं आपलं मुंड्याचा भाग तो जोडून घ्यायचा आहे. आता दोन्ही साईडला आपले शोल्डर जोडून झालेले आहेत बघा, दोन्ही पॅटर्न. आता बाही आपण जोडून घेणार आहे. आता फ्रंटचा शेप दिला नाही, मी काय करत असते थोडंसंच देत असते, तरी पण व्यवस्थित बसतं, चुनी वगैरे येत नाही. आणि बाही आहे अशी इथं जोडून घ्यायचे, स्टिच करायचे. आणि इथं बाही जोडत असताना सुद्धा कापड ओढायचं नाही, जसंच्या तसं ॲडजस्ट होऊन द्यायचं, म्हणजे फिटिंग पण व्यवस्थित येते आणि ब्लाऊज पण ओढल्यासारखे वाटत नाही आहेत. तुम्ही बघू शकताय. आता इथं मी डबल फायनल स्टिच पण दिलेली, तरी पण तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता जोडल्यानंतर. आता दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीनं बाही जोडून घेणार आहे आपण. अशा पद्धतीनं एकदा थोडंसं शिल्लक राहते ते सुद्धा लगेच कट करून टाकायचं. आणि दुसऱ्या साईडने बाही जोडताना कधी पण मध्यातून जोडायची, म्हणजे कमी जास्त झाली तरी दोन्ही साईडला सेमच होतं, त्यामुळे मध्यातून जोडायची बाही. ठीक आहे. आणि आता इथं डबल टिप मारून घेणार आहे, फायनल फिनिशिंगची टिप देऊन घेणार आहे आपण. तुम्ही बघू शकता. आता इथं आपल्याला पायपिंग लावायची. तर पायपिंग लावताना ना, आता पायपिंग लावायचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेलाच आहे, त्यामुळं जर कोणाला आणखीन अडचण येत असेल तर कमेंट करा, आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ आपण शेअर करूया. तर पायपिंग लावताना पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचे आणि आहे असे सगळ्या ब्लाऊजवर पूर्ण स्टिच करून घ्यायचे बघा. ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकवर आपण हे ठेवलेले आहे पायपिंग आणि टिप मारून घेणार आहे. आता सगळीकडनं पूर्ण ब्लाऊजवर ना आहे अशी आपण टिप मारून घेऊ. हे बघा पूर्ण टिप मारून झाले. आणि आता आतल्या साईडने फोल्ड करून आहे ना आपण थोडंसं एका दाबाच्या अंतरानं टिप मारून घेऊ किंवा तिथून मारली तरी चालते. पूर्ण ब्लाऊजवर आहे अशी टिप मारून घेऊ. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये ही पायपिंग आलेली, खूप छान बसलेली पायपिंग. आणि आता आपण फिटिंग करून घेऊ ब्लाऊजला. तर साधी एक टिप मारून घ्यायची. साधी टिप मारल्यानंतर ना आता फिटिंगची मापं टाकायची आहेत बघा. हे बघा दाखवल्याप्रमाणे फिटिंगची मापं टाकायची आहेत. कोपऱ्यापासलं नंतर शोल्डरचं आणि नंतर दंडघेर असं माप आपण टाकणार आहे आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आणि दंडघेरापाशी 1.5 इंच आणि कमरेपाशी 1.5 इंच असं माप टाकून आहे ना सरळ लाईन मारून घेणार आहे आणि टिप मारून घेणार आहे ह्या लाईनवरून. तर इथं आपण आहे ना 2 टिपा एक्स्ट्रा मारून देणार आहे, जेणेकरून एक उसवली तर 2 राहते, दुसरी उसवली तर 1 राहते. अशा पद्धतीने 3 टिपा मारून देणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता फिटिंग केल्यानंतर सरळ लाईन कशी दिसते, एकदम ॲक्युरेट फिटिंग झाली.